श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, अलौकिक भेटीचा उत्सव. स्वामी समर्थांचे आपल्या आयुष्यात येणे हे केवळ एक योगायोग नाही, हा आहे साक्षात भगवंताच्या कृपेचा अनुभव आणि आपल्या जीवनातील नवे पर्व. हे पर्व भौतिक सुखांपेक्षा अधिक आहे. हे आहे आत्मिक उत्कर्षाचे आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचे पर्व. ज्या क्षणी आपण स्वामींना आपले गुरु, आपले सर्वस्व मानतो, त्या क्षणापासून आपण काळजी, भीती आणि मोहाच्या बंधनातून मुक्त होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन म्हणजे केवळ दिलासा नाही, तर भक्ताच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा त्यांचा संकल्प आहे. नवे पर्व, भक्ती आणि समर्पणाचे. या नव्या पर्वात भक्ताने स्वतःला पूर्णपणे स्वामीचरणी समर्पित करायचे आहे. समर्पण म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर त्यांच्या आज्ञेनुसार आणि शिकवणीनुसार पूर्ण विश्वासाने आपले कर्तव्य पार पाडणे. संपूर्ण शरणागती. मी करतोय हा अहंकार सोडून द्या. स्वामीच माझ्याकडून हे कार्य करवून घेत आहेत, हा भाव मनात ठेवा. जेव्हा सर्व कार्य स्वामींना अर्पण केले जाते, तेव्हा त्या कार्याचे फळही आनंदी आणि सकारात्मकच मिळते. प्रेमाची अनुभूती. स्वामी आणि भक्त यांच्यातील नाते केवळ प्रार्थना आणि वरदान देण्यापुरते नाही. हे नाते आहे शुद्ध प्रेमाचे. प्रत्येक जीवात आणि प्रत्येक वस्तूत स्वामींचे अस्तित्व बघा. ही दृष्टी प्राप्त झाली की जीवनातील दुःख आपोआप दूर होतात. गुरूंचे महत्त्व. कलियुगात गुरुशिवाय तरणोपाय नाही. श्री स्वामी समर्थ हेच आपले परम गुरु आहेत. त्यांच्या पादुकांचे दर्शन, त्यांच्या चरित्राचे वाचन आणि अखंड नामस्मरण हाच या नव्या पर्वाचा आधारस्तंभ आहे. आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी भेट आहे. चला तर मग आपल्या जीवनातील हा अलौकिक सोहळा, हे नवे पर्व पूर्ण भक्ती आणि उत्साहाने साजरे करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.